नमस्कार मित्रांनो, आज आपण बघत आहोत की अनेक ठिकाणी ज्या लेडीज आहेत किंवा स्त्रिया ज्या आहेत, मुली आहेत, त्या इक्वालिटीच्या वार्ता करत असतात. पण आपण हे नक्की बघितलं पाहिजे की इक्वालिटीच्या वार्ता करणारे जे आहेत ते नक्की प्रत्यक्षात असा विचार करतात का की इक्वालिटी खरंच आली पाहिजे आणि स्वतःवर वेळ आली तर त्या काय करतात. फॉर एक्झाम्पल, लेट्स से आपण अनेक समाजामध्ये अनेक जणांना आवाज उठवताना बघतो की आम्हाला इक्वालिटी पाहिजे, पुरुषांसारखंच खांद्याला खांदा लावून आम्ही जगलं पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. बट एक ठिकाणी मला ती इक्वालिटी जाणवत नाही जेव्हा त्यांचा स्वार्थ तिथे येतो. फॉर एक्झाम्पल, एखादी मुलगी लग्न करत असेल तर अरेंज मॅरेज लग्न करत असेल तर तिच्या डिमांड ज्या आहेत त्या जबरदस्त असतात. फॉर एक्झाम्पल, ती 30,000 कमवत आहे, 40,000 कमवत आहे, तर तिची डिमांड असते की मला जास्तच कमवणारा नवरा पाहिजे, साधारणतः 70,000, 80,000, 1,00,000, 1.5 असा कमवणारा पाहिजे आहे. मला गव्हर्नमेंट जॉब आला पाहिजे, स्वतः प्रायव्हेटमध्ये असते. तर अजून अपेक्षा काय असतात, मला चांगल्या त्याचा फ्लॅट पाहिजे आहे, तिथे आम्ही राहू वेगळं असं, किंवा त्याचं स्टेटस चांगला असलं पाहिजे, श्रीमंत घराण्यातला असला पाहिजे वगैरे. म्हणजे या मुलीची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची संलग्न किंवा समान असा ती पती शोधत नाही, हजबंड शोधत नाही, तर ती काय करते, तिच्याही वरचढ असलेला असा पती बघत असते. तर अशा वेळी मग कुठे जाते इक्वालिटी, हा प्रश्न आपल्याला डोक्यात पडत नाही का? सो इथे माझं असं म्हणणं आहे की इक्वालिटी कधी साधणार, जेव्हा तुम्ही स्वतःपासून स्टार्ट करणार की ठीक आहे, माझं ग्रॅज्युएशन आहे, त्या मुलाचं पण ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, ऍटलिस्ट हे तर एक्सपेक्ट करू शकता तुमच्या लेवलला. सेकंड, तुमचा पगार 30,000 आहे तर त्याचा पण 30,000 आहे, इट्स ओके, इक्वालिटी आहे. त्याचा एक फ्लॅट आहे, तुझा एक फ्लॅट आहे, इथे पण इक्वालिटी आहे, ठीक आहे. तर त्याचा फ्लॅट नाही, हिचा फ्लॅट नाही, कारण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी अशा गोष्टी पटकन एक्सपेक्ट करणं थोडंसं कठीण असतं. म्हणजे आई वडिलांचा फ्लॅट आहे का हे विचारलं तरी ठीक आहे, जेव्हा तुझ्या आई वडिलांचा फ्लॅट असेल त्यावेळेला. त्यानंतर कार आहे का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुझ्याकडे असेल तर त्याच्याकडे असली पाहिजे, हे तू एक्सपेक्ट करू शकतो. सो माझं म्हणणं हेच आहे की इक्वालिटीच्या जर वार्ता करायच्या असतील तर स्वतःपासून सुरुवात करा. उगाचच स्पेसिफिक ठिकाणी सोयीनुसार आम्हाला इक्वालिटी पाहिजे आहे आणि आम्हाला जिथे थोडं अडखळण्यासारखं वाटते तिथे इक्वालिटी नसली तरी चालेल, असं होऊ शकत नाही. धन्यवाद.